पुणे शहरातील दिवेघाट परिसरात वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे। फुरसंगी पोलिसांनी संरक्षित मांडोळ जातीचा एक साप बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन विक्रीसाठी आणल्याप्रकरणी 2 जणांना ताब्यात घेतले आहे। ही कारवाई 22 जुलै 2026 रोजी सायंकाळी दिवेघाट पायथा वडकी नाला परिसरात करण्यात आली। पोलिसांनी आरोपीकडून अंदाजे 1 किलो वजनाचा सुमारे 45 इंच लांबीचा आणि अंदाजे 1 लाख रुपये किमतीचा संरक्षित मांडूळ तसेच एक सॅक बॅग जप्त केली। या प्रकरणी प्रथमेश सुरेश चव्हाण आणि शिवराज अनिल भोईटे या दोघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संबंधित कलमान्वये फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंभूराज जाधव करत असून वन्यजीवांची बेकायदेशीर शिकार, तस्करी किंवा विक्री हा गंभीर आणि कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले।